वर्ध्यातल्या हनुमान टेकडी परिसरातल्या झाडांना लागली आग। आगीमध्ये हजारो झाडं जळून खाक। ड्रीप आणि पाईप सुद्धा जळाल्यानं मोठं नुकसान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचा घेतला आढावा। ग्रामीण भागात हर घर जल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, एकनाथ शिंदेंचे निर्देश। पैठणमध्ये उत्साही वातावरणात मराठी भाषा दिन साजरा। विद्यार्थ्यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा आदी ग्रंथांची करण्यात आली पूजा। कल्याणमध्ये रिक्षा चोरट्यांचा सुळसुळाट। भर दिवसा काही क्षणात रिक्षा चोरीला। रिक्षा चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। वाशिमच्या शिरपूर जैन इथं जानगीर महाराज यात्रा उत्साहात साजरी। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या यात्रेला हजारोंची हजेरी। चौदा बदलांसह सुधारित वक्फ बोर्ड विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात हे विधेयक संसदेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार असल्याची माहिती। पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर सांगली एसटी विभाग अलर्ट मोडवर। डेपोच्या आगारात पडून असणाऱ्या बसेसची केली पाहणी। तब्बल 12 शिवशाही बसेस 5 वर्षांपासून पडलेल्या आहेत भंगार अवस्थेत। लातूर जिल्ह्यात महावितरणची वसुली मोहीम आक्रमक। बिल भरण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या 847 थकबाकीदारांचा वीज पुरवठाच केला खंडित। कुलाब्यातल्या रस्ते कामावरनं स्थानिक आक्रमक। माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी पालिका अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। अंतर्गत रस्ते बांधणीत विलंब होत असल्यानं व्यक्त केली नाराजी। आणि कोल्हापुरात गुंडांची रीलद्वारे दहशत माजवण्याचा प्रयत्न। सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या गुंडांची कोल्हापूर पोलिसांनी गुंडगिरी काढली मोडीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।